सहकारी आहेत अमोल सुभाष चव्हाण, हे ड्रोन ऑपरेटर आहेत आणि आम्ही गुरुप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन केलं। यामध्ये आम्ही शिल्ड होते, आमच्याकडं सूट होता, जाळे होती, डार्ट गन होते, ड्रोन होते, थर्मल ड्रोन होते। ह्या पद्धतीने आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं। नेमकं काय काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने बिबट्या जेरबंद झाला? आतमध्ये हौद आहे, मागे हौदाला 2 होल होते। त्या होलामध्ये खाली हौदामध्ये बिबट्या होता। मग आम्ही जाळी घेऊन आतमध्ये गेल्यानंतर त्यावरती जाळी टाकल्यानंतर तो ॲग्रेसिव्ह झाला, चार्ज करण्याचा प्रयत्न केला, पण आमचं नियोजन असल्यामुळे व्यवस्थित त्याला आम्ही पकडलं। त्याला गन मारावी लागली का नाही? नाही, बेशुद्ध केलं केलं, कारण ते त्याशिवाय पकडताच येत नाही। तुमचं नाव सांगू? बोला, तुम्ही विचारावं प्रश्न। एक मिनिट, रेडी? काय नेमकं बिबट्या कुठं होता आणि कशा प्रकारे हल्ला झालेला आहे? प्रथमदर्शा तुम्ही काय बघितलं? आम्हाला सकाळी 11च्या दरम्यान माहिती मिळाली की MSCBच्या आवारामध्ये बिबट्या आलेला आहे आणि तो वुडलँड हॉटेलच्या परिसरात आहे। मग वुडलँड हॉटेलच्या इथं परिसरामध्ये आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलिसांसह आलो असता त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की MSCBच्या आवारामध्ये तो बिबट्या कंपाऊंडवरून गेलेला आहे। त्यावेळी आम्ही रेस्क्यू टीमबरोबर इथं आलो आणि त्यावेळी पाहिलं असता सगळीकडे शोधाशोध चालू होती, एकदम मोजकेच लोकं होती त्यावेळी। मग आम्ही शोधाशोध करताना MSCBचं एक जुनं कार्यालय आहे मागच्या साईडला, त्या मागच्या तिथं एखादं चेंबर आहे, त्या चेंबरमध्ये तो लपून बसला होता। ती शोधाशोध करताना ओंकार काटकर नावाचा रेस्क्यूचा एक जवान होता, तर त्यानं तो पुढं गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला त्या बिबट्याने केला। बिबट्या हा पूर्ण वाडीचा बिबट्या आहे। पोलिसावर देखील हल्ला झाल्याची माहिती मिळते, आणखी पोलिसावरती देखील हल्ला झाल्याची माहिती मिळते? ते मला माहीत नाही। इथं आल्यानंतर एकाच व्यक्तीवर हल्ला झालेला आहे। काटकर वन संरक्षण? हां, वन संरक्षणचा आहे तो। नाव सांगा? मी प्रकाश पाटील।